हल्लेखोर अजूनही फरार. वाशिममध्ये उसळला संताप. आरोपींच्या अटकेसाठी सकल हिंदू समाजाचा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर भव्य मोर्चा. वाशिम शहरात 1 जून रोजी झालेल्या प्राणघातक हल्ल्याचे पडसाद आता अधिक तीव्र होताना दिसत आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा कलम 307 लावण्यात यावा. या मुख्य मागणीसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने शुक्रवारी शहरात एक भव्य मोर्चा काढण्यात आला. आरोपी अद्याप फरार असल्यानं स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे. प्रमुख मार्गांवरून धडकला मोर्चा. हा भव्य मोर्चा शहरातील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरू झाला. त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गांवरून घोषणाबाजी करत हा मोर्चा थेट जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडकला. मोर्चाची भीषणता आणि गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी संपूर्ण मार्गावर आणि कार्यालयाबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. या मोर्चात वाशिममधील शेकडो नागरिक मोठ्या संख्येने आणि आक्रमकतेने सहभागी झाले होते. शिष्टमंडळाने घेतली पोलीस अधीक्षकांची भेट. मोर्चानंतर सकल हिंदू समाजाच्या एका प्रमुख शिष्टमंडळाने वाशिमचे जिल्हा पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांची थेट भेट घेतली आणि त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सुपूर्द केले. या निवेदनात प्रामुख्याने 3 मागण्या करण्यात आल्या आहेत. 1. फरार आरोपींना विनाविलंब तात्काळ अटक करण्यात यावी. 2. आरोपींवर कायदेशीर कारवाई करताना कलम 307 खुनाचा प्रयत्न अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा. 3. शहरातील संबंधित भागातील अतिक्रमण तात्काळ हटविण्यात यावे. पोलिसांची कारवाई आणि आश्वासन. शिष्टमंडळाशी चर्चा करताना जिल्हा पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांनी सांगितले की आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची 3 विशेष पथके स्पेशल टीम्स नियुक्त करण्यात आली असून त्यांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. तसेच गुन्ह्याची भीषणता पाहता या प्रकरणात आणखी कडक कलमे वाढविण्याबाबत सध्या कायदेशीर पडताळणी सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली. जिल्ह्याचे लक्ष पोलिसांच्या पुढील कारवाईकडे. घटना घडून काही दिवस उलटले तरीही मुख्य आरोपी पोलिसांच्या हाती न लागल्यामुळे वाशिम शहरात कमालीचा तणाव आणि संताप पाहायला मिळत आहे. आता पोलिसांची 3 पथके आरोपींना कधीपर्यंत गजाआड करतात आणि यावर काय कायदेशीर पावले उचलली जातात याकडे संपूर्ण वाशिम जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. आम्ही चाललो होतो तर त्यानं कट मारली तिथून आदाडा प्लाझा समोरून ते सिटी हॉटेलच्या पाशी आणि तिथून त्यानं कट मारली. मग लगे माझा मुलगा त्याला म्हणतो की कट का बरं मारली बाबा, माझ्यासोबत माझे लहान लेडीजचे मुलं येतं. तर मग त्यानं शिवीगाळ चालू केला. तसं म्हणल्यानंतर लागलं का म्हणजे तुम्हाला लागलं तेव्हा पाहून घेऊ. नंतर त्यानं शिवीगाळ चालू केल्यानंतर माझ्या मुलानं गाडी उभी केली आणि त्याला विचारलं की तू एकदम शिवीगाळ का करतो. नंतर लगेच त्यानं मारहाण चालू केली. आता काय मागणी आहे? आता मागणी एवढीच की आरोपीला सक्त सजा देणे आणि लवकरात लवकर त्याला आरोप करणे. किती लोकांनी मारहाण केली? SP ने केली, दाखल केला. किती लोकांनी मारहाण केली मला 2 मुलं 16-17 जण होती. माझ्या याच्यावर एकच मुलगा होता आणि तिकडं 2 बाया होत्या. एक म्हातारी 80 वर्षाची आणि एक बाई होती आणि 15-16 जण होती. ती माझ्या मुलाला काय सांगितलं? देतो म्हणून गुन्हा दाखल करतो म्हणून 307 गुन्हा आणि त्याच्या पूर्ण जे दुकाने आहेत त्या अतिक्रमाच्या ते हटवण्यात येण्याची. 1 जूनला ही घटना झालेली होती आणि भयंकर प्रकारे 17-18 जणांनी एका पोराला मारलं. तो पोरगा सध्या हॉस्पिटलमध्ये, त्याला बोलता येत नाही आहे, एवढं त्याला गंभीर जखमी आहे. आणि त्याच्यानंतर हे जे परिवार आहे किंवा काही जे लोक आहेत हे सर्व ठाणेदारांकडे गेले. मुख्य आरोपीचं नावही सांगितलं की यानं मारलं वा, कोणतरी काय नाव आहे खजा, तर त्याचं नावही सांगितलं. ठाणेदार त्याच्यावर गुन्हा दाखल करायला तयार नव्हते. आणि अशा याच्यामुळं पोलिसांचं जे एक हे आहे ती जी प्रतिमा आहे ती मलिन व्हायला लागली होती. त्याच्यामुळं आज हे जे जनता आहे ही सर्व वाशिमकर, आज पाहता तुम्ही 45 डिग्री तापमान आहे वाशिमचं. एवढ्या याच्यामध्ये लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत लोक रस्त्यावर आले आणि हे रस्त्यावर येणं दुर्दैवी आहे. कारण आज 5 दिवस झालेले आहेत. प्रशासनानं याच्याकडे दखल घ्यावी याकरता सर्व आज 3 ते 4 किलोमीटर पैदल चालत आले. SP साहेबांकडं जे मेन होतं की ज्या मागण्या होत्या की 307 दाखल केल्या जावी, यांना पकडल्या जावं, रस्त्याचं जे अतिक्रमण हटावं आणि या जे केसची निरपक्ष काय व्हावी, जांच व्हावी याच्याकरता सर्व आज SP ऑफिसमध्ये आले होते. SP साहेबांनी सांगितलेलं आहे की 307 जे एका घंट्यात दाखल केल्या जाईल. दुसरी गोष्ट, जे 3 टीमा त्यांनी नियुक्त केलेल्या त्यांना आरोपींना पकडण्याकरता आणि रात्रंदिवस त्यांचे प्रयत्न चालू आहेत असं त्यांनी सिद्ध केलं. दुसरी गोष्ट, आजची जी हे निकाल आहे किंवा ही केस आहे यांनी DYSPकडे दिलेली आहे ठाणेदारांच्या हातातून घेऊन. तुम्ही समाधानी आहात आता? नाही, समाधानी आता 5-6 दिवसांत समजेल साहेब.
एकदम आज थोडी समजणार आहे. आणि एक कसं आहे, प्रत्येकाच्या मनात एक भावना आहे आणि पुढे वाशिमचं जे अस्तित्व आहे, वाशिमचं जे समजा कोणत्याही समाजाचा असू द्या, सामाजिक तिढा कोणत्या प्रकारचा निर्माण होऊ नये आणि हा जर झाला तर सामान्य जनतेला त्रास होते. आणि याच्याकरता पोलीस प्रशासनानं जेवढ्या लवकर होईल तेवढ्या प्रमाणात अटक करण्यात यावी. जे काय असेल यांच्या प्रश्न आहेत, जे काही त्यांची समजा ते नोंदणी आहे, समजा आरोपी पत्र आहे, त्याच्या हिशोबानं कार्य करावं अशी सगळ्या जनतेची इच्छा आहे.